नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकिल्ली यशाची या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या आणि त्यांची उगमस्थाने पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थान। गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावते। तापी नदी मुलताई मध्य प्रदेश येथे उगम पावते। कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा येथे उगम पावते। भीमा नदी भीमाशंकर पुणे येथे उगम पावते। पैनगंगा बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वतांमध्ये मढजवळ उगम पावते। वर्धा नदी सातपुडा मध्य प्रदेश येथे उगम पावते। नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश येथे उगम पावते। वैनगंगा सिवनी सातपुडा येथे उगम पावते। उल्हास खंडाळा सह्याद्री पर्वत येथे उगम पावते। पेंच नदी छिंदवाडा मध्य प्रदेश येथे उगम पावते। आता आपण नद्या आणि त्यांच्या उपनद्या पाहणार आहोत। गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत वारणा, प्रवरा, सिंदफणा, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा व गिरणा। प्राणहिता, पैनगंगा, दुधना ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। तापी नदीच्या उपनद्या गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पाझरा। कृष्णा नदीच्या उपनद्या कोयना, वेरणा, पारणा, पंचगंगा, वेण्णा। भीमा नदीच्या उपनद्या इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कुऱ्हा, मुठा आणि नीरा। पैनगंगा नदीच्या उपनद्या कन्हान, वर्धा व पैनगंगा। पूर्णा नदीच्या काटेपूर्णा व नळगंगा। सिंदफणा नदीच्या उपनद्या बिंदुसरा। मांजरा नदीच्या उपनद्या तेरणा, कारंजी, घटनी, तेरू। आता आपण कोकणातील काही महत्त्वाच्या नद्या पाहणार आहोत। कोकणातील नद्या उल्हास, तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी, काळ, कर्ली, जगबुडी। उल्हास नदीचे उगमस्थान सह्याद्री पर्वतरांगेत आहे। काही स्रोतांनुसार ती राजमाची येथे उगम पावते, तर इतर स्रोतांनुसार लोणावळा परिसर आणि रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा हे तिचे उगमस्थान मानले जाते। तेरेखोल नदीचे उगमस्थान महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील मनोहरगडावर आहे। ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते आणि नंतर गोव्यात प्रवेश करून अरबी समुद्राला मिळते। कुंडलिका नदीचे उगमस्थान पश्चिम सह्याद्री पर्वतरांगेतील पुणे जिल्ह्यामध्ये आहे। ही नदी मुळशी तालुक्याच्या वांद्रे दरीमधून उगम पावते आणि मुळशीमधून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील रोहा शहराच्या जवळून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते। शास्त्री नदीचे उगमस्थान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे, जिथे ती रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात उगम पावते। या नदीचा उगम सह्याद्रीच्या प्रचित गडाजवळ होतो आणि ती अनेक वळणे घेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर येथे येऊन अलकनंदा आणि वरुणा या नद्यांना मिळते। वशिष्ठी नदीचे उगमस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतामधील तिवरे गावाजवळ आहे। ही नदी सुमारे 900 मीटर उंचावरून उगम पावते आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत अरबी समुद्राला मिळते। काळ नदीचे उगमस्थान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत आहे। या नदीचा उगम समुद्रसपाटीपासून सुमारे 625 मीटर उंचीवर होतो। कर्ली नदीचे उगमस्थान निश्चित नसले तरी ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते। ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे, जी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत जाते। जगबुडी नदीचे उगमस्थान महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील खेड तालुक्यातील मोजे वडगाव येथे आहे। ही नदी रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत उगम पावते आणि पुढे वशिष्ठी नदीला मिळते। ह्या होत्या कोकणातील मुख्य नद्या आणि त्यांची उगमस्थाने आणि ती कुठून कुठे वाहतात हे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तो जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।